जळगावच्या शिरसोली रस्त्यावर महापालिकेच्या जागेवर आदिवासी समाज बांधवांनी अतिक्रमण केल्याचा महापालिकेचा आरोप आहे आणि या संदर्भात महापालिकेने कारवाईचा देखील इशारा दिला आहे। मात्र आदिवासी समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने आदिवासी मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर जिल्हाधिकारी असतील महापालिका आयुक्तांना या ठिकाणी आज बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि याच बैठकीसाठी आज जे आहेत आदिवासी समाज बांधव हे महापालिकेत आले होते। महापालिका इमारतीच्या 13व्या मजल्यावर या ठिकाणी बैठक पार पडली आणि या ठिकाणी हे जे आदिवासी समाज बांधव आहेत हे सर्व आदिवासी समाज बांधव या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले होते आणि आदिवासी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी असतील किंवा महापालिका आयुक्त असतील यांची या ठिकाणी बैठक पार पडली। नेमकं या बैठकीमध्ये या अतिक्रमणा संदर्भात काय तोडगा निघाला आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे आहेत। ताई, काय सांगणार? या अतिक्रमणाचा प्रश्न जो आहे तो अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे। आदिवासी मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आज या ठिकाणी बैठक पार पडली, काय नेमका तोडगा निघाला आहे? काय अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलंय? आदिवासी मंत्री उईके साहेबांनी सांगितलं होतं की जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं। आज 3 वाजता ती मीटिंग होती, ती दुर्दैवानं 4:30 वाजेला सुरू झाली। जिल्हाधिकाऱ्यांकडे फारशी माहिती उपलब्ध नव्हती, त्यांना महापालिकेची बाजू आणि आमची बाजू असं दोघं ऐकून घेऊन त्याच्यावरती निर्णय द्यायचा होता। महापालिका फक्त सॅटेलाइट इमेजेस दाखवत होती आणि खरं म्हणजे आदिवासींसाठीचा एक मोठा GR राज्यपालांनी काढलेला आहे। म्हणजे हे माहिती असलं पाहिजे की आदिवासींच्या संदर्भामध्ये एक असा कायदा आहे की ज्याच्यामध्ये विधानसभा किंवा लोकसभा याला राज्यपाल किंवा राष्ट्रपती सुपरसीड करू शकतात। त्याच्यामध्ये विधानसभेच्या आणि याच्या ज्या निर्णय आहेत किंवा कॅबिनेटचा जो निर्णय आहे तो जर राज्यपालांना आदिवासींच्या हिताचा वाटला नाही तर तो सुपरसीड करू शकतात। तसा एक निर्णय राज्यपालांनी दिलेला आहे ऑलरेडी, त्याचा विचारच हे त्याच्यामध्ये घेत नाहीयेत। ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आदिवासींच्या संदर्भामध्ये जर एखादी जागा कोणी शेतीची जागा असेल, ती येणे केलेली असेल किंवा नसेल, पण तिथं जर लोक राहत असतील तर ती त्यांच्या नावावर करून देण्याचा कायदा पण आहे। पण हे नुसतंच सॅटेलाइट इमेज दाखवतात आणि कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने आणि केंद्राने सांगितलेलं आहे की सॅटेलाइट इमेज हे पुरावा होऊ शकत नाही। त्यामुळे आमचं असंच म्हणणं आहे की संवादातनं मुद्दा सुटला पाहिजे। त्यांना तिथे कत्तलखाना करायचा होता, त्यांनी तो कत्तलखाना बंद केला, आता त्याला जागा दिली नाही। आता त्यांनी तिथे क्रीडा संकुल करायचंय, ते कसं करायचंय, काय करायचंय त्याच्याबद्दलही काही त्यांचं हे नाहीये। संवाद करायचा नाही आणि नुसतीच जबरदस्ती करायची। नवीन महापौर झाल्यामुळे नव्या स्कीम काढायच्या आणि स्वतःची मात्र जागा जी आहे, स्वतःचं हॉटेल जे आहे ते इलिगल पद्धतीनं चालवलं जातं, शाळा ह्या ओपन स्पेसमध्ये आहेत, याचा मात्र विचार नाही करायचा। ते अतिक्रमण काढायचं नाही आणि इथल्या गरिबांच्या झोपड्या ज्या छप्पर म्हणून ते करतायत, आता तुम्ही बघाल की 1 महिना संपला की पावसाळा सुरू होईल, त्यांचं छप्पर काढण्याच्या मागे लागायचं। हे बड्या धेंड्यांच्या साठी केलेली पूर्णपणे कार्यवाही आहे आणि महापौर ह्या पूर्णपणे इथल्या जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत, इथले जे कोणी बडे उद्योगवाले आहेत त्यांच्यासाठी काम करतायत। आदिवासींचा तो त्यांचा नागरिक आहे, निवडून दिलेला आहे, त्यांचेच नगरसेवक, त्यांच्या पक्षाचे, त्यांच्या हिताचं अजिबात काम करत नाहीयेत आणि हे अत्यंत वाईट आहे, निषेधार्ह आहे। आजच्या बैठकीमध्ये तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांकडे चर्चा केल्यानंतर त्यांनी नेमकं काय आश्वासन दिलंय? नाही, त्यांनी आता असं सांगितलंय की मी सगळं वाचून घेईल आणि वाचल्यानंतर मी या संदर्भामध्ये उद्या पुन्हा आमच्या बरोबर बैठक करतील। आमची किती वेळा बोलायची तयारी, आमची कायदा वाचून कायद्याबद्दलची माहिती कोणालाही सांगण्याची तयारी, फक्त त्याने आमच्यावर आरोप नाही केला पाहिजे आणि आरोप केला असेल तर पुरेसं सिद्ध केलं पाहिजे। आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही करा ना आरोप, आम्ही करतोय की नाही आरोप। तुमची हॉटेल इम्पेरिया, काशीनाथ हॉटेल तुमची इलिगल पद्धतीनं त्याचं काम चाललंय, तुमच्या शाळा इलिगल आहे, याच्यावर उभी आहे, आम्ही आरोप करतो। तुम्ही काय आरोप करता? आम्ही 4-5 हजार घेतले ना, तर तुम्ही पुरावा दाखवा, आम्ही तुम्हाला पुरावा दाखवतोय। तर या पद्धतीनं आमच्याशी वागायचं नाही आणि आमच्या आदिवासींच्या झोपड्यांना हात लावायचा नाही, हे मात्र आम्ही सांगतो। बैठकीतनं तोडगा नाही निघाला तर आम्ही आंदोलन सुरू करू आणि आमच्या झोपड्यांना हात लावला तर इथेच संसार थाटू। इथल्या इथल्या जळगाव महानगरपालिकेमध्ये चुली मांडून इथंच संसार थापू, तेही आम्ही सांगतो। तर या ठिकाणी महापालिका महापौरांच्या
नातेवाईकांचं स्वतःचं या ठिकाणी जळगाव शहरात अतिक्रमण असताना त्याकडे दुर्लक्ष करून आदिवासी गोरगरीब समाज बांधवांचं अतिक्रमण काढलं जात असल्याचा आरोप या ठिकाणी प्रतिभा शिंदेंनी महापौरांवर केला आहे। तर दुसरीकडे या अतिक्रमणासंदर्भात योग्य तो सकारात्मक निर्णय घेतला नाही तर याच महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर आम्ही आदिवासींना सोबत घेऊन संसार थाटू असा थेट इशारा या ठिकाणी आदिवासी समाज बांधवांच्या वतीने प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।